नमस्कार. आज या 6 महिन्यात किंवा या वर्षाच्या कालावधीतील हा दुसरा प्रसंग आहे की मी या ठिकाणी आलेलो आहे. तर 6 महिन्यापूर्वी विशाल पाटील यांचं अचानकपणे घर जळालं आणि त्यामध्ये संपूर्णपणे जळून खाक झालं. तर ही घटना मला समजली. त्यानंतर त्यांना एक मदत व्हावी या भावनेतून मी गडिंग्लज येथील रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स ही सोसायटी आहे, बँक आहे. तर त्यांचे चेअरमन MM चौगुले साहेब आहेत. त्यांना मी कॉल केला की अशी घटना या ठिकाणी झाली आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी तातडीनं या कालकुंद्री गावामध्ये येऊन त्यांना थोडी का असेना पण मदत घरी येऊन त्यांची चौकशी विचारपूस करून काही रक्कम दिली. त्यांना एक 10,000 रुपयांची मदत केली. तर आपण त्यांना डायरेक्ट मदत नाही देऊ शकलो तरी आपल्या माध्यमातून आणि आपल्या प्रयत्नातून कोणाकडून मदत झाली याचा आम्हाला समाधान आहे आणि त्या कुटुंबाला मदत झाली. आणि ही मदतीची भावना आणि त्या रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीची उपक्रम आहे. त्या उपक्रमाचं नाव पण आहे चांगुलपणाची चळवळ. आणि ही चांगुलपणाची चळवळ या ठिकाणी पुन्हा लोकांना प्रोत्साहित करते. आणि आज मला MG अण्णांनी कॉल केला की असा एक 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे आणि या अशा कार्यक्रमाला आणि चांगुलपणाच्या चळवळीचा हा मला दुसरा प्रसंग इथं अनुभवता आला. तर या गावकऱ्यांनी विशाल पाटील यांना मदत करून आज 3 गायी त्यांना सुपूर्द केल्या. हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे. आणि दैनिक पुढारी परिवारतर्फे या उपक्रमाबद्दल आणि MG अण्णा आणि त्यांचे सगळे सर्व गावकरी सहकारी या सर्वांना हा उपक्रम तालुक्याला आणि जिल्ह्याला पण प्रेरणादायी आहे. यासाठी खूप मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि ही अशी दुर्दैवाची वेळ आहे. तर जनावरे चोरीला जायची तर अण्णा हे कोण ठरवून किंवा गावातले कसं आहे असं मला वाटत नाही. कारण हा प्रकार आता सीमेवरती जी गावं आहेत बेळगाव तालुका आणि चंदगड तालुका या ठिकाणी मेंढ्या चोरी, बकरी चोरी, जनावर चोरी असे प्रकार भरपूर आहेत. त्यामुळे त्याला गावात जवळचा किंवा कोणाचा सपोर्ट हात आहे असं म्हणता मला तरी वाटत नाही. कारण हा प्रकार बरेच दिवस चालू आहे आणि नजर ठेवून हिरून असे प्रकार होत आहेत. तर अशा घटना होऊ नयेत यासाठी ग्रामस्थांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी पण काळजी घेणं आवश्यक आहे. तर या चांगुलपणाच्या चळवळीचा हा दुसरा प्रसंग मी इथे अनुभवला. तर या सर्व ग्रामस्थांना पुढारी परिवारतर्फे अभिनंदन करतो. धन्यवाद. बातमी तुमची, साथ आमची.